होणार आहे. 29ला जळकोटवरून निघून जळकोटवरून उदगीर, लातूर, औसा, उमरगा, नळदुर्ग, तुळजापूर, धाराशिव इथं त्या नाही नळदुर्गला थांबणार आहे. मग नंतर 30 तारखेला सकाळी ती सुरू होईल तुळजापूरवरून. तुळजापूर, धाराशिव, येरमाळा, वाशीपाटा, भूमपाटा, बीड, गेवराई, अंबड, तसंच बदनापूर आणि जालना बदनापूर आणि छत्रपती संभाजीनगर आणि 30 तारखेला ती रात्री पर्यंत मुंबईला पोहोचेल. असं जसं मराठवाड्यातनं होतंय तसं मित्रांनो 8 आपले विभाग आहेत. 8 त्या 8 विभागातनं अशा ह्या यात्रा निघणार आहेत आणि त्याच्यामध्ये त्या भागातली ज्यांची नावं मी मराठवाड्यातली घेतली त्यांनी त्या यात्रेमध्ये सहभागी होऊन तिथं स्वागत करायचंय. पुढच्या ठिकाणी त्या यात्रेला पोच करायचं. अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे. 1 तारखेला आपण मोठा कार्यक्रम 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख हे मुंबईला त्या ठिकाणी घेतलेली आहे. जांभोरी मैदानावर आपण संध्याकाळी त्या ठिकाणी एकत्र जमतोय 1 तारखेला आणि हा गौरवशाली महाराष्ट्राचा महोत्सव हा त्या अनुषंगाने आपण ह्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जिथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी नवी स्वराज्याची स्थापना केली, शिवाय शाहू फुले आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने ह्या महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवत देश पातळीवर पोहोचवला. या सगळ्यांचा एक सन्मान, त्यांची आठवण आणि या 65 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ज्या मान्यवरांचं योगदान झालेलं आहे त्या सगळ्यांचं हयात असणाऱ्यांचं आपण योग्य पद्धतीने सत्कार समारंभ त्या ठिकाणी करतोय. आणि त्याच्यामध्ये त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी, तिथल्या इतर मंत्र्यांनी, माजी खासदारांनी, सर्व आमदारांनी, सर्व माजी आमदारांनी, जिल्हाध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी, सर्व सेलच्या प्रमुखांनी, त्यांच्या टीमनी ह्यामध्ये सामील व्हायचंय. अशा प्रकारची सूचना आणि विनंती मी आपल्याला आजच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं त्या ठिकाणी करतोय. मित्रांनो, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परभणी शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा हा संवाद मिळावा आणि त्याला जोडून हा पक्षप्रवेशाचा महत्त्वाचा कार्यक्रम. राष्ट्रवादीनं आता सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर प्रत्येक पक्ष आपले संघटना वाढवण्याचा प्रयत्न करतो. तो अधिकार सगळ्यांना आहे. महायुतीमध्ये आपण काम करतोय. उन्हाची तीव्रता आहे, अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नाची सोडवणूक होण्याच्या करता बळीराजा, तरुणींचे प्रश्न, त्यांचा रोजगार, वेगवेगळ्या समाजाचे असणारे अडचणी आणि प्रश्न ते सोडवण्याच्या करता कालच्या अर्थसंकल्पामध्ये 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प आपण राज्याला दिला. मी तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर 11व्यांदा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर केला. त्यामध्ये एकच भावना आहे की नवीन कार्यकर्ते तयार करायचे, योग्य पद्धतीची दिशा ही माझ्या चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रातल्या जनतेला द्यायची. शहरी भागातले प्रश्न वेगळे, ग्रामीण भागातल्या समस्या वेगळ्या, त्याची सोडवणूक आपल्याला करायची. केंद्रात आपले NDAचं सरकार आहे, त्यांच्याकडनं केंद्राचा अधिकचा निधी आणायचा. वर्ल्ड बँक आहे, जागतिक बँकेमध्ये त्याच्यातनं कसा निधी कमी व्याजाने आणता येईल. काही बिनव्याजी देखील 50 वर्षाच्या परतफेडीनं केंद्र सरकार निधी देत आहे. यंदा त्यांनी त्याच्याकरता माझ्या माहितीप्रमाणे 1,15,00,000 कोटी रुपये ठेवलेले. तो निधी आपल्या राज्याला कसा जास्तीचा आणता येईल, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून माझ्या शेतकऱ्यांना AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हटलं जातं. ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ते प्रयोग यशस्वी झाले. यंदा अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयाची मी तरतूद केलेली आहे. ऊसाची शेती, कापसाची शेती, सोयाबीनची शेती, त्याच्यामध्ये फळबागा, त्यामध्ये मका,
त्यामध्ये कांदा, त्यामध्ये काही धान म्हणतात, भात म्हणतात, काही पॅडी म्हणतात. ही पिकं ही आपल्या महाराष्ट्रातली महत्त्वाची पिकं. त्याकरता आपल्या इथं तर नाथसागर आहे, आपल्या इथं माजलगाव आहे, येलदरी आहे, सिद्धेश्वर आहे, मांजरा आहे, तेरणा आहे, कोळेगाव आहे, सीना कोळेगाव, अशी वेगवेगळी धरणं आहेत. परंतु पाऊस काळ कमी झाल्यानंतर काय आपली अवस्था होती. आजच मी परभणीची मीटिंग घेत होतो. आजच्या घडीला तरी परभणीला टँकर नाही आहे, पण मी अधिकाऱ्यांना ज्या सूचना द्यायच्या त्या दिलेल्या आहेत. ज्यावेळेस माझा इथला कुठल्याही गावातला एखादा भगिनी, माझी लाडकी बहीण किंवा माझा बांधव, आमचे तरुण कोणी टँकर मागितला तर ताबडतोब तिथं टँकर द्यायच्या अशा सूचना आहेत. अजून पाऊस जून महिना उजाडायला 1.25 महिना बाकी आहे. असा अंदाज आहे की यंदा पाऊस काय चांगला पडणार आहे. यंदा धरणात पण बऱ्यापैकी पाणी आहे, ती पण काही अडचण नाही आहे. पण आहे ते पाणी आपल्या मराठवाड्याला पुरत नाही. म्हणून AI कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जगाने ते तंत्रज्ञान स्वीकारलेलं आहे. आपल्यालाही त्या रस्त्याने जावं लागेल. मित्रांनो, मी वस्तुस्थिती नेहमी कार्यकर्त्यांना आणि जनतेला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. मला शक्य म्हणजे जमत नाही.